कृपेचा सागर तू त्या कृपेची आसी आहे तयामुळे रसिका या माझ्या हृदयात श्वास आहे मग ही विनंती माझी तुला आहे नतमस्तक होतो चरणावरी रसिका या गणरायाचा मी दास आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कुणबी समाज उन्नती सदस्य आणि आमचे मित्र हरसेगावचे समाजसेवक शशीदादा तरळ यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग शिष्य वर्ग यांना शाहिरी मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि काय म्हणायचं बघा शिडून घाल या विश्वाचा बाप्पा गणराया माझं ग्राम दैवत खरी केदारनी आई सुगाई देवी माता रासाई त्याचप्रमाणे या हरसे गावचं ग्राम दैवत सत्तेश्वर साता देवी माळेश्वर तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो लोककलेची देवता नटेश्वराच्या चरणी नटराजाच्या चरणी वंदन करून रंगभूमी आणि रंगमाता यांच्या चरणी नतमस्तक होतो मित्रांनो माझं ग्रामदैवत सुगई पावनाई आई नवलाई या साखर घालून आज या ठिकाणी माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत श्री भानुदाम शिमन यांना सुद्धा शाहीर महाराजा मुजरा करून तुरेवाले शाहीर प्रमोद गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत यांना सुद्धा शाहीर महाराजा मुजरा करतो त्याप्रमाणे त्याची लोककला म्हटले की संगीत आलं आमचे ढोलकीपट्टू आमचे मित्र साहित्यकर गंगो मास्टर गुरुनाथ भावंकर ज्ञान मास्टर वेदांत दादा पवार कीबोर्ड मास्टर रितेश दादा चव्हाण आणि माझा तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय दत्तकृपा साऊंड सर्व्हिस प्रोपायटर पंकजदा येरील त्याचप्रमाणे भैरी भवानी नृत्य कला पद्धत आमच्या साथीनं मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे वेळावर कार्यक्रम करणार आहे तुमच्या चरणाची धूळ माझ्या माथी लावतो आणि प्रथम फेरीला सुरुवात करतो बघा काय म्हणायचं
करीतो दुसरे बंधन माझे जन्म देणाऱ्या माय पित्यास करीतो तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची मीच ठेवितो कुला गुणांचा शाहीर मी या रंगमंचावर नतमस्तक होतो. स्तवनाला सुरुवात करतोय बुवा. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विघ्नेशी तांबे बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि बुवा दुसरी फेरी माझ्या बारीच्या अनुषंगाने तुम्ही करणार आहे. बारी पाहिला आम्ही कारण मी सुद्धा तुमच्यासारखा छोटा कलाकार आहे. लोकांनी मला म्हणतात की जिमनपॅन या ठिकाणी भरपूर आहेत पण शाहीर म्हणून कधी कुठच्याही प्रेक्षकाला असा लांबचा नसतो. आपण द्यायला पाहिजे आहे की नाही? बरोबर आहे ना? आपण जर दिलं तर आपला पण प्रेक्षक होणार त्याबद्दल वाद नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक बंधू भगिनींचे आभार मानतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. बघा वंदन रसिका तुला तुमच्या चरणी देह वाहिला स्मरितो मी नटेश्वराला हे माय पिता गुरुला भला रसिका तुला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला स्मरितो मी नटेश्वराला हे माय पिता गुरुला भला
छंद मला भजनदार छंद मला मायो पिता गुरुला भला भजनदार छंद मला मायो पिता गुरुला भला शिकलो मी गायन गीते गायले गुरु शिकवी म्हणू जीवन या लाडक्या मुला सवन सरतो हा देवेंद्र सवन सरतो हा देवेंद्र मायो पिता भला रसिका तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हा देह वाहिला स्वराला माया पिता गुरुला श्री गणपती गजानन महाराज कनिरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंडी ओढ माझ्या मनाला लवकर आला बाप्पा माझा आसरा मिळाला शिवाला भाद्रपद चतुर्थीला पूजती गणेशा तुला घराला अनसभारंगणी आळवितो आज येऊन माझ्या बाप्पा गणराला नीलू न तुमको हम घबराए नीलू तो चुराए हमें क्या हो गया है हमें क्या हो गया है म्हणून बुवा आजचा गण बघा माझे कार्यक्रम बुवा बघत असतील मी स्वतःची तोंडात लाल करण्यापेक्षा बुवा बघत असेल म्हणून गाण्यामध्ये काय म्हणतो बघा भावना माझी समजून घेना हे गणराया भावना माझी समजून घेना छन नाचत येणार गजानना शिव गौरी नंदना वो म्हणती की बाप्पा कधी येणार गणपती विराजमान झालेले आहेत घरी संदर्भ पुढच्या गाण्याचा पूर्ण ऐका नाही तर बुवा काहीतरी बोलला तर सोडणार नाही मी
भावना माझी समजून घेना छंछन नाचतैना शिवगौरी गजानना दर्शन द्या यारणा बोले
माझी समजून घेना शंचन नाचत येना शुभगौरीच्या देवा बाप्पा गजानना रडते कशाला तू म्हणी राधे जुन्या आठवणी म्हणतात की गोकुळचा राजा कृष्ण येड्या बापसास विचार गोकुळचा म्हणतात राजा परत म्हणतात चोर म्हणजे चोरता खोड्या करणारा बापसाचा विचार गवळणी तुमच्या म्हणजे कृष्णापेक्षा बहुत मोठा होता राजा कसा असेल म्हणून तुम्ही गवळणी चावट मारता ताई पटवली पण राजाच्या कानाखाली बरोबर मारशील का बुवा ए येड्या बुवा बुवा बोलले की नाही कानाखाली वाजवली म्हणून काय कमी परत राजा म्हणतो गोकुळचा असू दे पण गवळणीचा विषय फरमाईश म्हणून पूर्ण म्हणतो नंतर गवळणीचा विषय गवळणी देणार बुवा रडते कशाला तू म्हणी राधे जुन्या आठवणी संवार मांडला गोकुळाला जन्म माझा झाला पाया रक्षणी लक्ष्मी राधे जुन्या आठवणी संवार मांडला गोकुळाला जन्म माझा झाला पाया लक्ष्मी बुवांची गवळणी कशी मारली रे हे बुवा राजा म्हटल्यावरती प्रजा ना कशी मारी तशी तुझ्या मी मारणारा नव्हे मला जाण आहे सगळी म्हणून गवळणीचा विषय बुवाने सुंदर रात्री आणतीची बघ घंटी मी वाजवली हीच चालू होती ना म्हणून बुवा सुरुवातीला काय बोलले खरोखर नाही कळालं शेवटचे शब्द होते कानाखाली पकडून कानाखाली वाजवली म्हणून विषयाला विषय लक्ष असू द्या अरे उन्हाळ घोड्या करतात खोड्या लावतात साड्या यांच्या सोडल्या मी साड्या म्हणजे गवळणी ज्यावेळी कृष्णानं वस्त्र धारण केली बुवा तो विषय आहे राग नसावा तुम्ही वाचक आहात म्हणून उन्हाळ घोड्या करतात चाड्या लावतात चाड्यानं सोडतात साड्या अरे अशी ही मजा दिली या सजा अशीच माझाने दिली या सजा जाऊन सांगे ही माझवली जाऊन सांगे ही माझवली मला कानानं लाजवली कृष्णात लाजवलं राधेला म्हणजे बाजवळ माझ्या म्हणजे
नंतर यशोदा गोकुळात असताना चाड्या सांगायची, यशोदेला सांगायची राधा हिरवी तर मांडीवर लोळवाय पण घ्यायची, पण चाड्या सांगली म्हणून काय म्हणते बघा, जाऊन सांगे ही बाजवली मला कानन लाजवली, मला कानन लाजवली, गेली सांगत आई सवली, मला कानन लाजवली, गेली सांगत आई सवली, मला कानन लाजवली, मला कानन लाजवली, गेली सांगत आई सवली, मला कानन लाजवली, गेली सांगत आई सवली. काय होत सांगते, मला कानान लाजवली अन गेली सांगत आई जवळी. मला दुसरं काय म्हणायचं नाही, रामकृष्ण हरी. आता विषय बघा माझ्या गवळणीचा, गवळण देतो बघा, संदर्भ सुटसुटीत आहे. आता गोकुळात कृष्ण लहान होता, प्रेमयाची छोटी असताना महान होता, होड्या करताना राधे पळून जाणार नव्हता, आणि म्हणून गोकुळ रचल ज्याने तोच शहान होता. म्हणून राधे काय म्हणतो बघ, श्रीहरी पावावा सवतो अनमोट हो लावर नाचवतो. आता कोण वाजवणारे ना आपल्याकडे, पूर्वीचे आहेत अजून. श्रावण सभेला गणपती झाले ना की पायी वाजवतात, असं बोल हलू बोटाचं मारतात ना, म्हणजे तो हल असू दे किंवा तोंडाजवळ कृष्ण पावा धरून वाजवतो. म्हणून श्रीहरी पावा वाजवतो बोट हो लावर नाचवतो, साऱ्या गोपीला झुलवितो, मग एक एक गवळणीला जवतो, मग एक एक गवळणला जवतो.
पायाने जरीत वाट तुझी पायी तो हाताली आवडती वाट तुझी पायी तो हाताली आवडती वाट तुझी पायी ओळखून राहते माझी माझ्याच पायी कधी नाही बदनाम तुला अनयाच्या पायी कृष्णा मुला राधा बसरामाय मुळा मी महाराज बाजू मांडले शिवाजी तमशेतर बोलायचं मुळा तरच गौराने हात घाला त्याचा विषय प्रतिराधी तुला माझ्या पायी गेली नाही बदनाम तुला अनयाच्या पायी Ramto